नवी मुंबईमधील भाजप नेते गणेश नाईकांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिलेला आहे। नाईक विरोधात लिव्ह-इनमध्ये सोबत राहणाऱ्या महिलेने केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असूनही त्यात पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगत नवी मुंबई पोलिसांनी समरी रिपोर्ट सादर केलेला आहे। त्याचबरोबर राजकीय हेतूने तक्रार दाखल झाल्याचा गणेश नाईकांचा दावा आहे। तर मुंबई हायकोर्टाने ग्राह्य धरत हा दिलासा दिलेला आहे। तसंच नाईकांविरोधातील नवी मुंबईतील दोन्ही प्रकरणे 3 महिन्यात निकाली काढण्याचे दंडाधिकारी न्यायालयाला निर्देश देत याचिका निकाली काढलेली आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज देखील दिलासा मिळालेला नाहीये। अनिल देशमुख यांच्या जामिनावरती पुढील सुनावणी ही 6 डिसेंबरला होणार आहे। ईडीकडून दाखल गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळालाय, मात्र सीबीआयकडून दाखल गुन्ह्यात त्यांच्यावर आजची सुनावणी पार पडली, मात्र यात त्यांना दिलासा मिळाला नाहीये। मुंबईमधील प्रसिद्ध सिद्धिविनायक न्यासकडून मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केलेला आहे। शिवभोजन थाळी, QR कोड सिस्टम आणि नोकर भरतीमध्ये न्यासाचे अध्यक्ष बांदेकरांनी घोटाळा केला असल्याचा आरोप यशवंत किल्लेदारांनी केलाय। यशवंत किल्लेदार यांनी या संदर्भातले पुरावे देखील सादर केलेले आहेत। दरम्यान या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे। कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा यशवंत किल्लेदार यांनी दिलाय। आदेश बांदेकरांनी शासनाला पत्र लिहिलं की आम्ही तुम्हाला ह्या थाळ्या न देता आम्ही तुम्हाला अर्थसहाय्य देतो 5 कोटीचं। खरं तर हे न्यासाच्या घटनेमध्ये अशा तरतुदी नसताना देखील त्यांनी संचालकांची बैठक घेऊन अन्य विश्वस्तांशी हा ठराव मंजूर केला आणि 5 कोटी शासनाला पाठवायचं मंजूर करून घेतलं। आता हा खटाटोप आदेश बांदेकरांनी कशाला केला? उद्धवजींच्या गुड बुक मध्ये जाण्यासाठी, कारण त्यांना ती टर्म संपत येत होती आणि ती टर्म परत त्यांना वाढवून घ्यायची होती आणि प्लस त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा जो हवा होता या पदाला तो मिळवायचा होता। जे विषय मांडले ते इत्तंभूत विषय एका पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना आम्ही तक्रारीद्वारे देणार आहोत। पुढच्या आठवड्यात ती तक्रार आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे दोघांनाही करणार आहोत आणि जी काही आता चौकशी चालू आहे ती अजून कडक करावी आणि त्याच्यावर गांभीर्याने हा विषय घ्यावा आणि तातडीने हे सर्व विश्वस्त मंडळ आहे हे बरखास्त करावं। त्यातले बरेचसे विश्वस्त चांगले देखील आहेत म्हणून तर त्यांनी ॲफिडेविट दिली, परंतु आदेश बांदेकर आणि संबंधित जे सिग्नेटरी आहेत ते सावंत यांच्यावर कडक कारवाई व्हायला हवी आणि ताबडतोब त्यांना बडतर्फ करायला हवं।